पण आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलोय, बाबांनो, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा. प्रवीण भैया एकटा नाही, प्रदीप दादा एकटा नाही, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी इथं आलो. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष आहे हे सांगण्यासाठी इथं आलोय. आणि दुसरं सांगण्यासाठी आलोय, दुसरं सांगण्यासाठी आलोय की ही जिल्हा परिषद, पंचायत समिती या दोन्ही संस्था ज्या आहेत, त्या दोन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. या सगळ्या संस्थांमध्ये जे जे काम येतं ते काम ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतं. त्या ठिकाणी जे जे अधिकारी येतात ते सगळे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतात. आणि त्यामुळं त्या दोन्ही संस्थांच्या निवडणुका इथं आहेत. या संस्थेत कुठला निधी द्यायचा म्हणलं, काम द्यायचं म्हणलं तर ग्रामविकास खातंच देतं. मगाशी भैयानी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, आपल्या गावखेड्याचं काय काम असतो, गाव रस्त्याने जोडायचे, वाड्या वस्तीचे रस्ते करायचे. आता ते काम करणारं मुख्यमंत्री सडक योजना कोणाकडे, ग्रामविकास खात्याकडे. प्रधानमंत्री सडक योजना कोणाकडे, ग्रामविकास खात्याकडे. 25-15 कोणाकडे, ग्रामविकास खात्याकडे. 30-54 रस्ता कोणाकडे, ग्रामविकास खात्याकडे. 50-54 रस्ता कोणाकडे, ग्रामविकास खात्याकडे.